संदर्भातलीच विशाळगडावरील हिंसक घटनेचं प्रकरण मुंबई हायकोर्टात पोहोचलंय। विशाळगडावर अतिक्रमण हटवण्यासाठी स्थानिक प्रशासनानं मोहीम हाती घेतली होती। तसंच उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला देखील हिंसक वळण लागलं। दरम्यान कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांना विशाळगडावरील बांधकामं पाडण्यापासून मज्जाव करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आणि याच याचिकेवर आज तातडीनं सुनावणी होणार आहे। दरम्यान अंतिम सुनावणीपर्यंत विशाळगडावरील बांधकामांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे आणि या बांधकामांविरोधातील कारवाई दरम्यान घडलेल्या घटनांविषयी याचिकाकर्त्यांच्या वतीनं वकील सतीश तळेकर आणि माधवी अय्यप्पन यांनी न्यायालयात ही माहिती दिली। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती। प्रशांत, विशाळगडावरची मोहीम आपण पाहिली आणि त्यानंतर हे प्रकरण आता जे मुंबई हायकोर्टात गेलेलं आहे, काय त्यामधल्या टेक्निकल बाबी आहेत आणि संपूर्ण प्रकरणाविषयी? श्वेता, अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी या दाखल याचिकेमध्ये समोर आलेल्या आहेत। सतीश तळेकर आणि माधवी अय्यप्पन यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये ज्यांचं अतिक्रमण त्या ठिकाणी आहे त्यांचे रहिवास पुरावे हे किती वर्षांपासूनचे आहे याचे पुरावे त्यांनी कोर्टात सादर केलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई करत असताना ज्या पद्धतीनं तो पूर्णपणे तिथे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, बळाचा वापर करण्यात आला, आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले, हे सगळं करत असताना तिथे असलेल्या कथित अतिक्रमित धारकांना विश्वासात का घेतलं नाही अशा प्रकारचा प्रश्नही या याचिकेत उपस्थित करण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातला तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की ही लोक किती वर्षांपासून तिथे राहतात याचे पुरावे जे सादर कोर्टात केलेले आहे आणि यामुळे प्रथम दर्शनी या याचिकेत तथ्य आहे असा निष्कर्ष न्यायमूर्ती बर्गीस कुलबावाला आणि न्यायमूर्ती फिरदौस पुनीवाला यांनी नोंदवत ही याचिका तातडीच्या सुनावणीसाठी घेतली आहे। आजच या याचिकेवर सुनावणी होणार आहे। ही सुनावणी अत्यंत महत्वाची मानली जाते तर या सुनावणीमध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाची मागणी केलेली आहे की या ठिकाणी अतिक्रमण हटवण्यासाठी जी कारवाई प्रशासनाच्या माध्यमातून सुरू झाली आहे तिला रोखण्यात यावं जोपर्यंत या केसचा निकाल पूर्णपणे लागत नाही तोपर्यंत। अर्थात आज काय होतं बघायचं आहे। आज उच्च न्यायालय या खरोखर कारवाईला स्टे देतं का, राज्य सरकारला काही विचारणा करतं का, पोलीस प्रशासनाला काही सूचना देतं का, आजचा दिवस महत्वाचा। श्वेता, बिलकुल, आणि या सुनावणीकडे देखील आपलं लक्ष असेलच। धन्यवाद प्रशांत दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। आता विशाळगडावरती गेल्या रविवारी झालेल्या घटनेनंतर जोरदार राजकारण तापलंय। जितेंद्र आव्हाड हे दुपारी विशाळगडाजवळ असलेल्या गजापूर गावाला भेट देणार आहेत। जितेंद्र आव्हाड ठाण्याहून गजापूर गावाच्या दिशेने रवाना झालेत। हसन मुश्रीफ देखील आज विशाळगडावरती जाणार आहेत। कालच अजित पवारांनी विशाळगडाला भेट दिली होती। विशाळगडावरील मोहिमेनंतर राजकारण तापलंय। आज जितेंद्र आव्हाड हे विशाळगड परिसरातील असलेल्या गजापूर गावाला भेट देत आहेत। कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विशाळगडावरती भेट दिली होती। त्याचसोबत आज जितेंद्र आव्हाड आणि त्याचसोबत हसन मुश्रीफ हे देखील आज विशाळगडावरती जाणार असल्याची माहिती मिळते।